नमस्कार श्रोते हो. सादर करीत आहोत कथा लाल चिखल. लेखक आहेत श्री भास्कर चंदनशिव. घंटी वाजली, शाळा सुटली आणि तुंबून धरलेलं पाणी फुटावं तसं दारात तोंडून पोरं वाहत सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुर उधळल्यागत झालं. घोळक्या घोळक्यानं रस्तं तुंबत चाललं. पेठातली पोरं पेठात घुसली, घरं जवळ करत निघाली. बऱ्या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सळकन निघाले. उगच आपण आपल्याला अवकीत जवकीत साळुंक्याच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी समदा रस्ता कालवून सोडला. मास्तर प्राध्यापक सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली होती. आम्ही खेड्यावरची पोरं दप्तर पाठीशी टाकून निघालो. कुणी आडतीकडं कुणी आपला आलंय का म्हणून निघालं, तर कुणी गाव ओढीनं गाव रस्त्याला लागलं. तिसरा तिथंच हापसं बघून भाकर सोडून खात बसला. पर माझ्या मागे वेगळीच घाई लागलेली. सोमवारचा बाजार असल्यामुळं आज अर्धी शाळा होती. बाजारगावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैल, माळवं, डाळी दुळी इकरी टिकरीला जमल तसं आणलं जात होतं. गाडवं, घोडी, गाड्या, सायकली असल्या वर्दळीनं समदा समदा रस्ता गजबजून गेला होता. बाया बापड्या काचकं बोचकं घेऊन धावत पळत होत्या. बोलता बोलता सवयीनं रस्ता धरून हालत होत्या. बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती. माणसाचं लोंढ बघत निरखीत म्या बी घाईनं बाजार तळाकडे निघालो होतो. उरात दम भरला होता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या दाटत होतं. पायात गती तशी टकुऱ्यात वेगळीच चाती फिरत होती. आबानं आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं. बापू, हा, म्या दप्तर पाठीशी टाकून निघालो होतो. हे बघ, गेल्या बाजारासारखं करू नको. नीटपेटच्या तोंडाची नाळ्याजवळची जागा धरून ठेव बघ. एखादा तास बुडला तर बुलडा. वय म्हणून मी रस्त्याला लागलो. नदीच्या बाहेर सडकाला लागलो की मी वही काढायचो आणि इंग्रजीचा शब्द पाठ करत चालायचो. गावची पोरं सोबत असायची तर कावा नसायची. कावा इतिहासाचं तर कावा मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो. काळांबापतोर सहज अभ्यास व्हायचा. तसंच शाळा सुटून गावाकडे येताना बी करायचो. असंच खेळत वाचायचो आणि वाचित खेळायचो. समद्या वर्गात वाढ नंबर यायचा. पर ह्या वर्षी मॅट्रिक होती. आबाला माईला मोप समजून सांगितलं. मास्तरानं दिलेली चिठी वाचून दावली. पर आबाचं गणितच वेगळं होतं. मनात असून बी त्याचा इलाज नव्हता. आणि म्या उरावर दगड घेऊन साल काढायचं ठरवलं. पर ह्यो सोमवार मुळावरच यायचा. आणि एकाएकीच माझ्या दप्तराला ओढ लागली तसा म्या चमकून मागं बघितलं. बाप्या, अरल्या का किती हाक मारल्या र. काळ्याचा गिना जरा जाजावल्यागत झाला. का काय झालं? म्या जरा थपकून नेट लावलं तसं गिनानं धोत्राच्या कोपऱ्यात बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टेकवली. आणि उसासा टाकीत चिडल्यागत बोलला, तू ह्या म्हातारीनं भाकर दिली आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय. गिन्या एवढंच फटकारल्यावानी बोलला आणि व्हय नाही करता करता माणसात इरगळून गेला. हातातली भाकर मी दप्तराच्या पिशवीत कुंबली. ताराचं कुंपण वालांडून मी वाकून बाजार तळावा आलो आणि चांगली मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागोजाग माणसांनी दगड, पुतडी, करांड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतल्या होत्या. मी वाटकुळ भांबावल्यागत हिंडत होतो, फिरत होतो. चौकड दुकानाची मांडामांड चालली होती. गाड्या, हातगाड्या फिरत होत्या. चहावाल्याच्या कळकट किटल्या फिरत होत्या. पालं कानाती ठोकल्या जात होत्या. चांभार मोच्याची दुकानं थाटत होती. कातडी सागळीचा घोंगता वास पसरत होता. झाडू फाड्याची आणि चराठा दोरखंडाची मांडामांड होत होती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्यांच्या लाईनी थाटत सजत होत्या. तांबुळी भुई गिरायकाची वाट बघत होते. म्या फिरून फिरून अखेरीला एका कोपऱ्यात जागा हिरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांब पसरून टाकलं. त्यावर 2-4 दगड वजन म्हणून ठेवलं. आबा आणि माय हिथं बसत्यात आणि आपली जागा. पुन्हा माझी नजर सांद हुडकीत फिरायली. मी पुन्हा एकदा समधीकडे चक्कर टाकली. एक मोकळी जागा हेरून तिथंच दप्तर टाकलं आणि पलीकडं मेघ ठोकणाऱ्या माणसाला म्या हाटकिलं. जवळ जात विचारलं, मामा, ही जागा खुली ना? काय मांडायचंय?
त्यानं माझ्याकडं न बघताच गुरकल्यागत विचारलं. उलस माळवय. मी उभाच. कोण गाव? उगच ताठत चाललाय. मला चुकल्यागत वाटलं. न विचारताच तसंच खडं दगड मांडून बसायला पाहिजे होतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो. हाशगाव. जरा पलीकडं सरून बस. तवर तर म्या दगड मांडून बसलो होतो आणि उलसक उसासा टाकीत तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो. त्या हातरलेल्या धोत्राकडे एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मुडीत चाबलीत राहिलो. स्वागत जातूस. तो मेघ ठोकणारा रश्शी बांधून उठला. माझ्या मांडीवलं दप्तर बघत बोलला. हा. कितवीला? त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या. मॅट्रिकला. म्या चटणीवर टोचा मारीत घास उचलला. मॅट्रिकला? मग अवघड आहे गाड्या. त्यानं धोत्रानं तोंड पुशीत बोलणं वाढवलं आणि म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं. पर अवघड आहे गाड्या ह्यो शब्द मात्र मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं मास्तराचं बोलणं आठवलं. महात्मा फुलेंच्या धाड्यातला तो माळवेवाला आपल्या आबागतच असेल. पर काय हुबेहूब वाटायलंय. मला राहवलंच नाही. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानं चाळायलोय. तर ह्या खुना केलेल्या वळी डोळ्यावाट शिरायल्या, मनात काळजात पसरायल्या, पटत चालल्या. शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणीते वेळी त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडिते. गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणल्यास गाडी भाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो. असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे. माझ्या डोळ्यात ही अक्षरं उतरत होती. आतल्या आत त्या अक्षराचा पडताळा करून म्या बघत होतो. दर बाजारी आपणही भाजीपाला माळवा आणतो, घसा फाटूस तवर वरडून सरडून निघतो, आरडून ओरडून बोलतो, पर आखरीला काय? वाळूच मुतल्यागत फेस ना पाणी. मला वाचता वाचता कसं तरी झालं. टकुरच चकरून गेलं. इतिहासातला इंग्रज आठवू लागला. दादाभाईंचं बोलणं, मास्तरांचा आवाज कानामानात घुमू लागला. गोरा इंग्रज गेला, पर काळ्या इंग्रजानं तसलंच पाऊल उचललं. आपलं आबा, माय, थोरला भाऊ आणि 4 बैल रातंद्यात राबत्यात. उर खांदी फुटल्यात. घासातला घास पिकाच्यात वाफ्या बुडी घालून टकुरं धरून बसल्यात. 2 सालं झाली. नानीची भीत पडली. माझ्या डोक्या उरात समदा समदा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतीची लुटालूट, इंग्रजाचा व्यापार, सावकार संस्थानिकाचे शोक, मास्तरानं सांगितलेलं जळण्याचं उदाहरण. मला सालोसालचा खंगत झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला लागला. मी वाटकुळ कसल्या तरी तंद्रीतच बुडून गेलो होतो. इंग्रजांनी सुधारणा केल्या. छ्या, लुटीचीच व्यवस्था केली म्हणा आजच्या योजना. ए पोरा. तसं म्या दचकून वर बघितलं तर आमच्या गावचा साठवा तेली. का व? म्या भाकर बांधली. पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं आणि इकडं तिकडं बघत साठवाला विचारलं, आबान माही दिसली का व? याड्या, तू हितच तप घालीत बस. अरे म्हातारं मारणाचं वज घेऊन बाजारात हिंडायलंय की. अरे तुला जागा धरायला सांगितली की जणू. आणि साठवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसं म्या जागा धरलेला आणि पसरून टाकलेल्या धोत्राकडे बघितलं आणि तिथंच दप्तर ठेवून आबाला माईला न्याहाळत बघत उभा राहिलो. टाचा उचलू उचलू निरखायलो. तसं मिरच्याच्या लाईनीतून म्हातारी 2 वजी घेऊन यायलेली दिसली. तसा मी जरा पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वझ उरी खांदी घेतलं. म्हातारी धपापली होती. उसासा टाकून बोलली, बापू, हळूच माय, नाही तर पोटाफिटात दुखल. आणि मी दावलेल्या धोत्राकडं कांद्याचं वज घेऊन गेली. गवारीचं ठिकं उघडून बघितलं. हिरव्यागार लसलशीत शेंगा. म्या पोत्याचं तोंड घडीनं गुंडाळीत शेंगोपस्तूर गुंडाळलं. गिऱ्हाईकाला दिसल अशा पद्धतीनं पसरून ठेवलं. म्हाताऱ्याच्या बी 2 डाली माईनं तिकडूनच उतरून घेतल्या. म्या माझं दुकान लावून आबाकडे गेलो. माईनं लाल कांद्याचा ढीग पुढ्यात वातला होता आणि आवरीत सावरीत त्याला आकार आणीत होती. टमाट्याच्या 2 मोठमोठ्या डाली बघून माझं उरच दडपलं.
एवढं वज आबांवर टकुऱ्यावर आणलं होतं. टमाटी फुटत्याल म्हणून कावडीगत खांद्यावर आणलं होतं. एरंडाच्या पानानं चौकुल डाल सावरून बोंदऱ्यानं बांधली होती. आबा बराबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल ताजी ताजी टमाटी. एका किलोत 4 नाही तर 3च बसणारी. आणि एक डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून ठेवली. तागडं माप बाहेर काढली. आबानं उभं राहून सध्या बाजारावर माळवाच्या लाईनीत नजर टाकली आणि मायला जिकडं तिकडं लाले लालच हाय बाबा. सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजावून सांगितलं. पैक सांभाळ म्हणून जतीवलं. आणि कसल्या तरी उसन्या बाळानं आरोळी ठोकली. चला चला लाल टमाटी सस्ती लावली सस्ती. आणि सस्तीवर जोर देऊन आबा आरडत राहिलं. माय आरडू लागली. आणि म्या हळूहळू आपल्या जागाकडे निघालो. म्या मन मारून दुकान लावलं. हिरवीगार ताजी गवारी पोत्यावाट गिऱ्हाईकाला दिसावी म्हणून म्या आतल्या आत ढिगारून ठेवली होती. भावाचा कानुसा घेण्यासाठी म्या शेजारच्या माळव्यावाल्याचा अंदाज घेतला. घसट दावून इकडचं तिकडचं बोलत राहिलो. ओळख वाढवत राहिलो. म्या मनातला सवाल केला आणि तसा समजावून बी घेतला. म्हणलं, मामा हे माळव ठोकीने इकल्याला परवडतं का असं बसून इकल्याला फायद्यात पडतो? शेजाऱ्याला पोराचा सवाल जरासा पोक्त आणि ह्यावारी वाटला. त्यानं हिरव्या मिरच्याचा ढीग सारखा करत सांगितलं, अरे असं बसून इकलेलं कसं ऐकल? असलंच फायद्यात पडतं. मी त्यातलं बोलणं समजावून घेतलं. पर इकणाराचा रोजगार, टकोऱ्यावरून व्हायची मजुरी असलं जेव्हा मी बोलायलो तेव्हा शेजाऱ्यानं हसून माझ्याकडे बघितलं आणि शिस्ताईनं बोलल्यावानी बोलला, ह्या बागवानीला कसलं परवडतं र? हा, अरे ह्या घेण्या देण्यातून तर त्याचं परपंच चालतोय. पर आपल्याला ते दांडी मारायचं जमत नसतंय. असं बोलून पाहुणा हसायला लागला. मला त्याचं हे बोलणं खरं वाटलं आणि जरासं गमतीचं बी वाटलं. मेहनत करून पिकवणारा वांद्यात, पण हे दलाल आडते मात्र फायद्यात. आता हे आबानं आणि माईनं गावाकडून 4 गठोडी माळवं आणलंय. त्यातलं एक गठुडं जर हमालानं तिथूनच उचललं आणि तिथंच उभा असणाऱ्या गाडीवर ठेवलं तर 1 रुपया. पर आबानं माईनं दादानं रानातून गावात आणि गावातून कळंबात पर काय खरंय. माझ्या मनात वेगळंच गणित जुळत चाललं आणि आतल्या आत घसरत चालल्यागत वाटायलं. का र माप हाय का किलोच? शेजारच्या पाहुण्यानं मला हाक मारून हाटकिलं. माझ्या जवळचा अर्धा किलो मागून घेतला आणि त्याची गिऱ्हाईकी म्या खिनभर बघत बसलो. पाहुण्यानं गिऱ्हाईक वारलं आणि झालेली भावनी कपाळाला लावून आदबीनं बसला. तसं म्या त्याला बोलत बोलत विचारलं, आणि हे ह्याचं भाव कोण ठरवतंय व? कोण कशाला ठरवल? आपलं नशीब मानायचं आणि गप बसायचं. पाहुण्यानं बोलणं थांबवीत आरोळी ठोकली. घ्या घ्या हिरवी मिरची लवंगी मिरची घ्या सस्ती लावली सस्ती. भवानी झाल्यानं पाहुण्याला चेव आला होता. यागाच हुरूप चढला होता आणि माझ्याकडे बघून सांगत होता, अरे पोरा मोका राहिलास तर तसंच गठुडं गावाकडे न्यावं लागल. बायलाला खाऊ घाल लागल. अरे बोलल त्याचं हुलग इत्यात. मोक्याचं गहू बी कोणी विचारत नसतंय. असं सांगत सांगतच तो उभा राहिला आणि कानाला हात लावून आरडायला, घ्या घ्या सस्तीची मस्तीची घ्या लवंगी मिरची हे हिरवी मिरची हे हिरवी आली आली. आता बाजार चांगलाच भरला होता. चांगली गिऱ्हाईकं पिशव्या घेऊन हिंडत होती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका पोरी नाजूक जाळीच्या पिशव्या घेऊन बाजार बघत होत्या. भाव करीत हिंडत होत्या. 10-5 पैशाची हुज्जत घालताना मला त्याची चिड यायची, कीव वाटायची. पर एक गिऱ्हाईक येताना 2-2, 3-3 जमून यायचं. घोळका घालून बसायचं, माल चिवडून बघायचं, किलोचा भाव करून छटाक पावशेर मागायचं आणि उठताना सुट्ट नाही म्हणून 5-10 पैसे कमी टाकून निघून जायचं. 10 पैशाच्या कोथिंबिरीसाठी समजा बाजार फिरून यायचं. गाड्याचं गिऱ्हाईक बरं, पण बायकाची हुज्जत मला समधी समधी माहिती होती. पैक्या मागं पैका जात होता. माणसं कोणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेली होती. शेतात राबणारी मजुरं सोमवारचा वायदा करणाऱ्या फाटक्या मालकाला हुडकीत होती आणि तसली मालकं आडत्याच्या हातापाया पडत बसली होती.
तर कोणी बैल म्हशी बाजारात मांडल्या होत्या. शेळ्या, अंडी, कोंबड्या, बोंबील, मासळी समद्याचा वास एकमेकात मिसळून गेला होता. भाजीपाला, पासाकुडता पिशवीने आणलेला धान्य धुण्याचा माल बसला होता. तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट होत होती. चाट्याची पालं, भॉरणीचं आरडणं, भांडीवाल्याचं सौद झडत होतं. पाहुण्या रावळ्याच्या भेटीगाठी होत होत्या. दलाल हेड्याला बोलत होते. कांडी बत्ताशासाठी पोरं चिरकत आरडत होती आणि दारुगुत्त्याकडे गेलेल्या नवऱ्याला बायका झुंडीत होत्या. आपल्या परपंचावर थुकत होत्या. देवाला शिया घालत होत्या. पोराच्या पाठीत रपके घालत होत्या. आणि एकाएकीच मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला. बाजूला बघितलं तर आबा उभं राहून आरडत होतं. हात वर करून चिरकत होतं. त्यांच्या घशाला कातर लागल्यागत ओरडत चिरकत होतं. माईचा बी आवाज त्यांच्या मागूमागूच ऐकायला आलता. मला आतल्या आतून डुचमळल्यागत झालं. उगाचच भरून आल्यागत झालं. आपण बी आरडावं, उठून उभं राहावं, घसा फाटूस तोवर. पर मला समोरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पूर्वी त्यांच्या त्यांच्या घोळक्यानं यायच्या. माझ्याकडे तिरकं बघत हसायच्या. तर कावा मुद्दामच माझ्या शेजारच्या माळववाल्याशी भाव मोडून निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात अवघडल्यावानी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा. पर मास्तर मुद्दाम माझ्याकडूनच घ्यायची. धंद्यात लाज बाळगू नये म्हणून सांगायची. आता बी माझा जीव इगरून गेल्यागत झाला. सुमन जोशी, अनगा देशमुख, इमल राऊत आल्या तशा मला कोपऱ्यातून बघत गेल्या. म्या तोंडावला घाम पुसला. त्यांच्याकडे बघता बघताच आबाचा आवाज आला. चला चला, स्वस्त लावली, बिनबियाची टमाटी, लाल लाल टमाटी, मस्त सरकारी टमाटी, घ्या घ्या. पर गिराईक यायचं. डालीत हात घालून बघायचं, चेंडू दाबल्यागत दाबून न्याहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. काळ्या चष्म्यावाल्याकडं खाऊ का गिळू असं डोळं फिरवीत बघायचं. परत तसंच घटाघटा गिळून शिस्ताईनं सांगायचं, मामा पुढच्या आठवडी या, आज नाही मिळायचं. तसं ते माणूस काहीतरी बुटबुटत निघून जायचं. आणि आबा गळ्याच्या दोऱ्यात ताणू ताणू आरडायचं. मधीच मायला बी टोचणी देऊन सांगायचं, मोकी झाली का हिडिंबा, आरडकी अवसान असल्यावानी. आणि आपणच मोठी आवळीत आरडत उठत. आरडता आरडताच माझ्याकडे बघत आणि तिथूनच शा सोडून गरजत, हे पोरा, अरे बसलाच कसा, उठून आरडकी हंदऱ्या, उठ उठ. तसा माझा नाईलाज व्हायचा. म्या ओळखी फिळकीचा माणूस बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचो. डोळं झाकून खच्चून आरडायचो, घ्या घ्या, ताजी गवारी, हिरवी गवारी, स्वस्त लावली, स्वस्त, घ्या घ्या. लगेच डोळे उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत राहायचो. पहिला तास संपला आणि दुसरा तास सुरू झाला आणि राष्ट्रीय जागृती भाग सुरू झाला. इंग्रजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केलं. चळवळ करा असा संदेश दिला. तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे, दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितलं. कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्यात होईल. तिथला पक्का इथं बाजारपेठ बनवून विकला जाईल. इंग्रज सुधारला, भारत दरिद्री बनला. आज आपण स्वतंत्र आहोत, पण आजही दादाभाईंची हाक, त्यांचे आवाहन तसेच कायम आहे. गोरा इंग्रज गेला, पण आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीनं वागत आहेत. कष्टकरी माणूस अजून न्याय मिळवू शकला नाही. श्रमणारा दलित भटका अजूनही पारतंत्र्यातच भटकतोय. मी हे समद कान देऊन मन लावून ऐकत होतो. वहीत भराभर लिहित होतो. आपली गरिबी, आपलं दारिद्र्य ह्याची कारणं पडताळीत होतो. हीच बोंब शिक्षणाची बी इंग्रजांनी केली म्हण. आम्हाला काळ्या रंगाचा व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचा आहे, हे तो मॅकॉले म्हणतो म्हण. पर आज काय आणि कसलं घडतंय. मी वर्ग सुटला तरी हेच टकविरत घेऊन वावरतोय. ह्यातलं कवा कळतंय कवा कळत बी नाही. पर पास व्हायची चिमट आहे. पुस्तकातल्या वळी आणि मास्तरांची सांगण्या शिकवण्याची ढब डोळ्या मनापुढून जातच नाही. मग म्या घरी गेल्यावर चिमणी मोहर बसून रात रात जागायचो.
अर्ध्या अर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो, पुस्तकातल्या माणसाशी बोलत राहायचो. तीच माणसं मला सांगतात असा भास मुद्दाम करून घ्यायचो. त्याची समधी समधी पडताळणी करून घ्यायचो. आज बाहेर काय चालतंय आणि ह्यात काय हाय. कालचा राजा आजचा राजा ह्याचा मेळ घालता घालता खरं खोटं पाटायचं. राग संताप चिड यायची, पर पुन्हा वाचित टिपणी काढीत राहायचो. कावा आबाला सवड असली तर बोलत सांगत राहायचो. आबा मायेत असली की मी हळूच बोलायचो. आबा कार एक विचारू? विचार की. न ग तुम्ही रागावताल. पर मला अगोदर कळू तर दे की. कधी नाही त्या आबानं पाठीवरून हात फिरवीत जवळ घेतलं. मॅट्रिक होस्तोवर मला कळंबातच ठेवताव का? तसा आबा खिनभर दुमतून बसायचे आणि कसल्या तरी कातर भरल्या आवाजानं बोलायचे. पोरा, हे मला कळत नाही होय र. तू शिकावं, मोठं व्हावं, मामलेदार व्हावं. पर तुला तरी म्या काय सांगू आणि सांगून तरी काय उपयोग. उगाचच आबाचं तोंड गहिवरल्यागत दिसायचं. मला आपण उगाचच बोलला वाटायचं. माझं मलाच नंतर कसनुसं वाटायचं. पर खिनभर गप राहून तेच काहीतरी काढून बोलायचं. मायला जवळ बसून सांगायचं, का ग? काय व? माय जवळ टाकायची. ती दुपती म्हस इकावी म्हणतो. का? माय चमकून बघत बोलली. म्हस काय पुन्हा कवा घेता येईल ग? पर पोराचं हे साल गेलं तर पुन्हा थोडंच माघारी येणार आहे. आबाचं बोलणं जाडावलं होतं. जरासक आतून बहिरून वलसर झालं होतं. पर त्याचं हे बोलणं खिनभरातच बदलून गेलं. विचारात बसून बसून त्यांनीच मुद्दा फिरवला. आता शिक्षणाचं तरी कुठं काय राहिलंय, कुठं नोकऱ्या तरी बोंबलायल्यात. त्यापेक्षा एका म्हशीला दुसरी म्हस जोड घ्यावी, दुधाचा रतीब लावावा, नाहीतर डेअरीला घालावं. उद्याचं काय कोणी बघितलंय. पर ह्या वक्ताला त्यांच्या बोलण्यात वेगळीच धार होती. नेटका इरादा होता म्हणून नुसतं ऐकून घेतलं. पर बोलता बोलता आबाला काय वाटलं की तटकून उठून बसलं आणि माझ्याकडे बघत जवळ सरकत बोलायले. तिला काय कळतंय ह्यातलं? पर बापू, ह्यातलं गणित वेगळंच आहे र. शिकल्याला वाया जात नाही, पर बाजाराची अडचण आहे बघ. तुझ्यामुळं मास्तराचं, तुझ्या हॉस्टेलाचं हमखास गिराईक येतंय. झालं तर एक दुकान वाढीव होतंय. आबाचं कशातून मनच निघत नव्हतं. एक गरीब पर होतकरू पोर म्हणून विद्यार्थी वसतिगृहाचा भाजीपाला मुद्दाम माझ्याकडूनच पोरं नेत होती. तेवढीच इकरीला आबाला भरवशाची वाटत होती. पर मला त्या रेक्टरचं बोलणं ऐकून लाज वाटायची. उगच आपल्यावर दया होती असं वाटायचं. मन खजील व्हायचं. पर काहीच इलाज चालत नव्हता. एखादं साल वाया गेलं तरी काय बिघडतंय. तेवढाच अभ्यास पक्का होतोय. परपंचाला बी हाताना हात लागतोय असा साधा हिशोब होता आबाचा. आणि ह्यो हिशेब त्याच्या टकुऱ्यात बसला की बसलाच. पर हे समज मला ठाव होतं. पर म्या बी मन लावून नीटून बसत होतो. रातीचा दिस आणि दिसाची रात करून अभ्यास करत होतो. पर सोमवारचा दिस माझ्यावर घातवार म्हणून यायचा. माझा समजा इलाजच खोटायचा. पाप केलं कुणब्याच्या पोटाला आलो वाटायचं. आज बाजार सुटायचा वकूच झाला होता. माणसं बारीक मोठी काचकी बुचकी घेऊन गाव वाटायला लागली होती. एकनाराची घाई झाली होती आणि गिऱ्हाईक भाव पाडून मागत होती. माल द्यावा तरी पंचायत आणि नाही द्यावा तर उकरड्याचीच भरती होणार होती. 4 रुपयाचं चऱ्हाट दामू 3 रुपयाला सांगत होता आणि 2 रुपयाचा पावशेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता. माणसं घाई करत हिंडत होती. गाव वडीनं पाय उचलत होती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिऱ्हाईकच नव्हतं. नग वय करता करता 2 डालीतून एकच डाल अर्धी निम्मी इकली होती आणि एक तशीच न फुटता पडून होती. ह्या महिन्यात टमाट्याने चांगलाच मार खाल्ला होता. पीकच अव्वाच्या सव्वा पिकलं होतं. समजा बाजारच्या बाजार लाले लाल दिसत होता. भाव करताना आतडी पिळत होती. माप करताना काळीच थरथरत होतं आणि माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत होती. 2 रुपये किलो वरून आबा रुपया किलो म्हणून आरडत होता आणि माप टाकल्यावर तोंड कसनुस करून 1.5 सव्वासाठी आठव करत होता.
आपल्या गवारीच्या शेंगा 2-1 किलो उरल्या होत्या. माईचं कांद संपलं होतं आणि ती आबाची चिकाटी बसून बघत होती. मध्ये काहीच बोलायची तिचा लाग नव्हता. म्हणून ती निस्ती गालाला हात लावून बघत होती. बाजार आता चांगलाच फाकला होता. दुकानं हल्ली होती. माणसं पांगली होती. पर आबाचा घसा चिरकतच होता. चला चला, 12 किलो घ्या, खा खा लाल टमाटी. पर माणसं निस्तच चालता चालता बघायची. आबाचा अवतार बघून पुढवत हसायची आणि आबा चिडीला आल्यावानी मुद्दाम उभं राहून राहून आरडायचा. चला चला, 12ची 8 आणं झाली, घ्या घ्या. तरी बी गिराईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं आणि दिस मावळून अंधारून यायलं. बाजार सुना सुना झाला, पण आबाला ह्याचं भानच राहिलं नव्हतं. हातात तागडं धरून उभा राहत आबा आरडत होता. किरोया ठोकून आरडत हाका मारीत चिरकायलंय. आणि न राहून एक गिऱ्हाईक जवळ आलं. काय सांगितलं? गिऱ्हाईकानं नवी डाल उघडली. 1-2 टमाटी चाचपून बघतली. 8 आणे किलो. आबाचा तसलाच तार लावलेला आवाज. गिऱ्हाईकानं 4-2 टमाटी हातात घेतली. पर घ्यायचं काय? गिऱ्हाईकानं खेस चाचपून बघतलं. तसा चिडलेला आबा ठिसारल्यागत झाला. घ्यायचं म्हणजे? सांग ना 8 आण्याचं, पर आखरीला किती घ्यायचं? आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशीला बघता बघता तापली. वट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं विचारलं, पाहुणं किती घ्यायचीत? शिस्ताईनं सांगितलं तर पावशेर घेतली असती. असं म्हणून त्यांनी 2-4 मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली आणि पिशवी धरीत ते गिऱ्हाईक बोललं, 4 आणे किलो धरा. काय? आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. समद अंगच थरारलं आणि कडाडकन आबा गरजलं, अय हैवाना, अरे जिबेला हाड बसून घे, चल उठ पळ इथून. तसं तो माणूस तटकन उठला आणि काहीतरी बुडबुटत माग सरकत निघून गेला. आबा भुसा भरल्यागत ताटच्या ताटच उभं होतं. चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाटाच्या डालीच्या डाली उतरल्या होत्या. 4 आणे किलो, 20 पैसा किलो, अरे 10 पैसा, अरे 5 पैसा, अरे फुकट घ्या की म्हणाव. आणि एकाएकी आबानं दोन्ही बी डाली खाली रिचावल्या. लाले लाल टमाट्याचा टचटचीत टमाट्याचा गोडघा एवढा रसरशीत ढीग झाला आणि आबानं मनगट तोंडावर आपटत एकच बोंब ठोकली. कचा कचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला लागला. आबा लाले लाल चिखलात कवरच्या कवर नाचतच होता. धन्यवाद.